बातमी नाशिकमधून। नाशिकच्या सरडा सर्कल परिसरात खासगी शिकवणीला जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीचं कारमधून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। एका जागरूक महिलेच्या आणि व्यक्तीच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला। या प्रकरणी पोलिसांनी संशयितेला पवननगर इथून ताब्यात घेतलेला आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कपिल गंजीभाई लीला असं या संशयिताचं नाव आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, हा अपहरणाचा प्रयत्न कशा पद्धतीने या व्यक्तीचा फसला ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय, काय अपडेट? खरं तर नाशिकच्या सारडा सर्कल परिसरामधला हा प्रकार आहे। एक थार गाडी आहे पांढऱ्या रंगाची, ती अचानकपणे एका 16 वर्षाच्या मुलीचा पाठलाग करत येते आणि त्या गाडीमध्ये बसलेला जो एक इसम आहे तो त्या मुलीला गाडीमध्ये बसण्याचा इशारा करतो। त्यानंतर ती मुलगी त्या इसमाला नकार देते आणि पुढे चालत असते। त्यावेळेला तो व्यक्ती जो आहे तो त्या मुलीचा पाठलाग करत करत तिच्या घरापर्यंत येतो आणि त्यानंतर मात्र ह्या घाबरलेल्या मुलीने एका बाजूने जाणाऱ्या व्यक्तीची मदत मागितली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणातला जर सीसीटीव्ही बघितला तर त्या सीसीटीव्ही मध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय की एक पांढऱ्या रंगाची गाडी त्या मुलीचा पाठलाग करत येते, तिला अडवण्याचा प्रयत्न करते। मात्र त्याच वेळेला एक इसम तिच्या मदतीला जातो आणि त्यानंतर घडलेला हा सगळा प्रकार जो आहे त्यानंतर ती मुलगी जी आहे तो तिच्या कुटुंबाला सांगते आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होतो। अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आहे। मात्र हा इसम नेमका कोण आहे, या इसमाचा या मुलीबरोबर नेमका संबंध कुठे आलाय, या सगळ्याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। मात्र दिवसाढवळ्या अशा पद्धतीने शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रकार होतोय, त्यांना पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे नाशिक शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था नेमकी काय करते असा सवाल या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय। भर दिवसा सारडा सर्कल सारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये एका शाळकरी मुलीचा एक व्यक्ती पाठलाग करतो आणि तिला अपहरण करण्याचा प्रयत्न करतो, तिला गाडीत बसण्याचे इशारे करतो। हे सगळं प्रकरण प्रचंड धक्कादायक आहे। त्यामुळे आता नाशिक पोलीस या प्रकरणातला जो संशयित आरोपी त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून काय माहिती समोर येते, त्याच्यावर काय कारवाई केली जाते हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।